नमस्कार मित्रांनो, मी एक दारुड्या. माझं नाव अनंत आहे. केवळ परमेश्वराची कृपा. हाय अनंत भाऊ. हाय अनंत भाऊ. अल्कोहोलिक्स. हाय हाय, सर्व बांधवांना नमस्कार. केवळ परमेश्वराची कृपा, अल्कोहोलिक्स अनोनिमस या अलौकिक जागतिक संघटनेची मदत, आपल्या बांधवाचं सहकार्य, परिवाराचं प्रेम, मार्गदर्शकाचं मार्गदर्शन मित्रांनो. म्हणूनच आजच्या दिवशी या क्षणापर्यंत दारूच्या पहिल्या विषारी घोट्यापासून दूर राखला गेलो आणि एक संतुलित जीवन जगण्याचा प्रयत्न सुरू आहे मित्रांनो. सर्वप्रथम मी मुक्तिका सफर या ग्रुपचे खूप खूप आभार मानतो की त्यांनी मला इथं बोलायची संधी दिली. ऍक्च्युली हे सर्व वेळेवरच झालं. 6:30 वाजता 6 वाजता मला माझं बोलणं झालं दिनकर भाऊ सोबत. तर वेळेवर म्हटलंच मी नाही म्हटलं होतं अगोदर, पण त्यांनी म्हटलं भाऊ प्रयत्न करा. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही. म्हणलं ईश्वराची इच्छा. तर मित्रांनो, मला जो विषय विषय दिलेला आहे, हतबलता, स्वीकार आणि कृती. कारण माझ्यासारखं व्यक्तिमत्व कधीतरी केव्हा तरी कुणाचं ऐकून घेईल आणि कोणत्या गोष्टीचा स्वीकार, हतबलता आणि कृती करू शकेल, हे फक्त एक केवळ स्वप्न होतं मित्रांनो माझ्यासाठी. कारण मी नेहमीच सांगतो की मी माझं सर्वस्व गमावल्यानंतर अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या ऑनलाईन मीटिंगच्या माध्यमातून जेव्हापासून ही मीटिंग सुरू झाली तेव्हापासून ह्या मीटिंगच्या मी संपर्कात सातत्याने होतो आणि मधात काही दिवस जाणं येणं माझं सुरू होतं मीटिंग मध्ये. तेव्हापासून हळूहळू लक्षात यायला लागलं मित्रांनो की मी कोण आहे, मला का बरं ह्या मीटिंगची गरज पडली आणि मी असा का झालो. खूप मित्रांनो, सुरुवातीपासून जेव्हा विचार करतो तेव्हा हळूहळू आजही लक्षात येत नाही की खरोखर मी दारुड्या होतो की माझी पर्सनॅलिटी डिफेक्ट होती की काय होतं. आज खूप साऱ्या गोष्टी सावरण्याचा प्रयत्न सुरू आहे मित्रांनो. कारण एवढी अस्तव्यस्तता अजूनही जीवनात आहे. मध्यमुक्तीच्या वाटेवर आहो. एक एक दिवसाच्या हिशोबाने माझं ते प्रामाणिकपणे कार्य सुरू आहे. परंतु सांगायचं तात्पर्य हेच की अजूनही बऱ्याच गोष्टींमध्ये हतबलता स्वीकारण्यासाठी खूप पाणी प्यावं लागतं आजही. कारण मुळातच एक अहंकारी व्यक्तिमत्व असलेला अनंता, कधीही कोणासमोर न झुकणारा, कधीही नतमस्तक न होणारा, आज कुठेतरी मित्रांनो ईश्वराच्या कृपेनं आणि या अल्कोहोलिक्स अनोनिमसच्या अलौकिक संघटनेच्या मार्गामुळं हळूहळू मित्रांनो नतमस्तक व्हायची माझ्यावर पाळी मी स्वतःहून आणली होती. आणि आज खरोखर एक स्वतःला भाग्यवान समजतो की खूप छान झालं की मी त्या व्यसनामध्ये अडकलो होतो दारूच्या. तर मला जर ही समस्या नसती तर कदाचित मी अल्कोहोलिक्स अनोनिमस या संगतीमध्ये आलोच नसतो. मित्रांनो, मी नेहमीच सांगतो की वयाचे 38 वर्ष लागले की कॅरेक्टर डिफेक्ट्स हा शब्द मला कधी आठवत नाही की मी माझ्या 38 वर्ष होतपर्यंत कधीतरी स्वतःचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असेल. कारण मुळातच कधी तशी स्वतःवर वेळ आली नव्हती. कारण की सर्व गोष्टी परिपूर्ण होत्या. असं नव्हतं की माझ्या घरची परिस्थिती खूप चांगली होती. परंतु लहानपणापासून जे काही मी आपल्या स्वकमाईवर जे काही माझं मी शिक्षण पूर्ण करण्याचा प्रयत्न केला, मेहनत केली, सर्व गोष्टी केल्या. परंतु जसं मी माझा स्वतःचा व्यवसाय सुरू केला तसं काही महिन्यामध्येच माझं व्यक्तिमत्व एवढं कसं काय बदलू शकतं. आणि मी माझ्या सर्व गोष्टी विसरून गेलो की एकेकाळी माझी परिस्थिती काय होती. आणि मुळातच मित्रांनो आत्ता लक्षात येत आहे की ही त्या पैसे दिसल्यामुळे किंवा दुकानदारी सुरू झाल्यामुळे किंवा दारूचा घूट घेतल्यामुळे हे माझ्यासोबत घडलं. आज मित्रांनो लक्षात येतं की मुळातच मी जन्मजात दारुड्या होतो. माझे विचार, माझं व्यक्तिमत्व, मी जेव्हा जन्माला आलो तेव्हापासून कुठेतरी हे माझ्यासोबत हळूहळू माझ्या अंतरंगामध्ये ह्या सर्व गोष्टी लपलेल्या होत्या. कारण मी माझ्या घरचं वातावरण बघितलेलं होतं की 1992 मध्ये जे आमच्या घरामध्ये तांडव सुरू झाला दारूमुळे, हळूहळू कुठेतरी त्याच वातावरणामध्ये मित्रांनो मोठा होत गेलो. आणि डोळ्यासमोर सर्व दिसत होतं. तो त्रास, वडिलाचा मारझोड, सर्व गोष्टी डोळ्याने बघत होतो. परंतु हतबल होतो. मी काही करू शकत नव्हतो. मुकाट्याने सहन करायचो, बघायचो. आणि एक चीड मनामध्ये संताप असायचा की आपण तरी असं जीवनात कधी आपण करणार नाही. माझी आई मला नेहमी सांगत होती की अनंता, दारू हा आपल्या घराला लागलेला एक अभिशाप आहे. कारण माझ्या पूर्ण कुटुंबामध्ये माझ्या आजोबापासून तर
माझ्या वडिलापर्यंत जे काही माझ्या वडिलाचे जे भावंडे होते, काका माझे मोठे वडील सर्वच या विडख्यामध्ये होते. आणि माझ्या आईची अशी प्रामाणिक इच्छा होती की तू तरी यापासून लांब राहायला पाहिजे. मला कधीच नाही वाटलं मित्रांनो की मी पण कधीतरी केव्हा तरी ह्या विळख्यात सापडून मी माझं सर्वस्व जीवन उद्ध्वस्त करून टाकेल आणि शेवटच्या घटका मोजेपर्यंत माझं सर्व अधपतन, माझी अधोगती, माझी राख रांगोळी मी करून टाकणार असं मला कधीच नाही वाटलं मित्रांनो. कारण 5-6 वेळा रिहॅब सेंटरमध्ये भरती झाल्यानंतरही मी स्वतःला कबुली देत नव्हतो. मी हतबलता स्वीकारत नव्हतो की मी एक दारुड्या आहे. असं का होत होतं माझ्यासोबत? मुळातच मित्रांनो, जगाच्या पाठीवर मी खूप सारे आजार ऐकले होते. मी कॅन्सर ऐकला, मी एड्स ऐकला, मी डायबिटीज ऐकला, ब्लड प्रेशर ऐकला, लकवा, ह्या सर्व गोष्टी, अल्सर, जे काही बिमाऱ्या होत्या, ह्या सर्व बिमाऱ्या मी ऐकलेल्या होत्या. एक स्वतः फार्मासिस्ट असल्यामुळे ह्या गोष्टीचं मला भान होतं. पण मुळातच मी दारुड्या म्हणजे दारू पिणं ही स्वतःमध्ये एक बिमारी आहे, ह्या गोष्टीचा मित्रांनो स्वीकार येत नव्हता. भरपूरदा प्रयत्न केले की मी ह्या दारूवर विजय मिळवू शकतो एक ना एक दिवस. कारण माझे जे मित्र होते, क्लासमेट्स होते, त्यांच्या सर्वांकडे बघून जेव्हा मला असं वाटायचं की अरे मी तर सोबतच सुरुवात केली, मग ते तर आजही त्या व्यवस्थितपणे सर्व गोष्टीचा आनंद घेत आहे. मग माझ्या नशिबात असं का? देवाने मलाच का बरं असे माझी पर्सनॅलिटी बनवली? तर मुळात मित्रांनो, हळूहळू हळूहळू इथं आल्यानंतर आपल्या बांधवाच्या अनुभव कथनातून हळूहळू कुठेतरी लक्षात यायला लागलं की माझा ऍक्च्युअल प्रॉब्लेम काय होता. नाही, मुळातच कोणताच जो मानव आहे, जे सुरुवात करतो पहिल्या घुटाची, तो कधीच त्याला सुद्धा वाटत नाही की त्याचं समोरचं जीवन उद्ध्वस्त होऊन जाईल किंवा तो रस्त्यावर पडून राहील. मला पण असं मित्रांनो कधी असं वाटलं नव्हतं. कारण स्वतःला उद्ध्वस्त करेपर्यंत माझी जी मजाल गेली पिण्याच्या काळामध्ये, परंतु आज मी जेव्हा स्वतःला शोधण्याचा प्रयत्न करतो, स्वतःचा जेव्हा मी आढावा घेतो, तेव्हा लक्षात येतं मित्रांनो की खरोखर ही बिमारी माझ्यासाठी काय होती. आणि मुळातच हा मद्यपाश, मद्य हे बाह्य लक्षण होतं हे मला इथं आल्यानंतर कळलं मित्रांनो. सायकॅट्रिक डॉक्टरकडे गेलो होतो, त्यांनी गोळ्या औषध दिल्या होत्या. त्याच्या अगोदर एमडी फिजिशियनकडे गेलो, ब्लड प्रेशरची मला सुरुवात झाली होती. परंतु हळूहळू कुठेतरी मी त्यावर नियंत्रण मिळवलं. कारण स्वतःवर हेल्थ कॉन्शियस मी होतो काही प्रमाणात. योगा, ध्यान वगैरे एक्सरसाइज मध्ये होतो आणि ते मी करायचो. कारण एक भित्रा दारुडा असल्यामुळे मला असं वाटत होते की नाही यार, आपण वाचलो पाहिजे, आपला जीव वाचला पाहिजे. आणि कुठेतरी काही दिवसासाठी मी थांबायचो. पण परत काही महिन्यांनी म्हणा, परत तो एक छोटासा फसवा विचार डोक्यात आला की पुन्हा परत माझं तेच सुरू व्हायचं. आज मित्रांनो, पहिल्या पायरीनुसार हतबलता स्वीकारली मी की मद्यशक्तीपुढे मी हतबल आहे. अर्धी पायरी तर प्रामाणिकपणे घेण्याचा रोजही प्रयत्न करतो, देवा पुढे नतमस्तक होऊन प्रार्थना करतो. परंतु मित्रांनो, हतबलता फक्त मला दारूबद्दलच स्वीकारायची होती का? मुळातच माझे विचार जे होते ते विकृत झालेले होते. माझे जे विचार दिशाहीन झाले होते, जे भटकत होते सैरावैरा, मला भाग पाडत होते इकडे तिकडे भटकासाठी. कुठेतरी त्या विचारावर मला विजय मिळवायचा होता. परंतु मित्रांनो, ते आजही शक्य होत. कारण एका दिवसामध्ये 24 तासामध्ये जवळपास 60 ते 65 हजार विचार माझ्या डोक्यात येत असते. आणि त्याच्यात 20 ते 30% चांगले विचार असतील, बाकी सर्व निगेटिव्ह थॉट्स असतात. आणि हळूहळू मित्रांनो कळायला लागलं की खरा माझा प्रॉब्लेम काय आहे, माझ्या समस्येचं मूळ काय आहे. जेव्हा हळूहळू मित्रांनो बिग बुक वाचायला लागलो, तेव्हा हळूहळू कुठेतरी कळायला लागलं की स्वार्थ आणि आत्मकेंद्रितपणा हे माझ्या बिमारीचं मूळ होतं. कारण लहानपणापासून मी जेव्हा स्वतःकडे स्वतः डोकावण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा लक्षात येते की प्रत्येक गोष्टीसाठी माझा स्वार्थ असायचा. सर्व भावात मोठा असल्यामुळे मला बुक पेन पहिले मिळाली पाहिजे. मला सायकल घेऊन दिली तर सायकल अगोदर मीच चालवणार. म्हणजे ह्या काही ज्या गोष्टी होत्या, नवीन बॅट बॉल घरी आणून दिले वडिलांनी, तर सर्वप्रथम ते मलाच त्याचं एन्जॉय करायचं होतं, मलाच खेळायचे होते ते. म्हणजे कुठेतरी हे जी विचाराची संकल्पना होती मनामध्ये केंद्रित झाली होती. आणि मीपणा कुठेतरी तेव्हापासून डोक्यात हळूहळू कुठेतरी घर करत गेलं मित्रांनो. आणि हळूहळू कॉलेज लाईफ मध्ये जसं मी आलो आणि गंमत जमत मध्ये चार चौघामध्ये ती दारू जीवनामध्ये आली. मुळातच त्या दारूची चव
रंग आवडला नव्हताच, परंतु त्या दारूने दिलेला जो परिणाम होता तो एवढा मनात घर करून गेला की त्याच्या जे इफेक्ट होता, त्या इफेक्ट मुळे मित्रांनो ती मला वारंवार हवीहवीशी वाटून लागली. त्याची जी ओढ लागली हळूहळू, जे मानसिक आकर्षण निर्माण झालं, जी उत्सुकता त्या दारूविषयी माझ्या मनात विचार करत राहायचो मी. आणि कुठेतरी मित्रांनो ती हळूहळू जी ओढ होती, जी एक सुरुवातीला आनंद म्हणून घेतलेला घूट, हळूहळू व्यसनामध्ये कधी त्याचं रूपांतर झालं. आणि त्या दारूचा मी अक्षरशः गुलाम झालो, की सर्वस्व मी सोडून त्या दारूकडे जायचो. परिवार होता, दुकानदारी होती, एक चांगलं व्यक्तिमत्व म्हणून समाजामध्ये वावरत. परंतु हळूहळू मित्रांनो, कळत न कळत कधी काय मी अट्टल दारुड्या झालो. आणि अक्षरशः झिंग येईपर्यंत, तोंडातून अपशब्द निघेपर्यंत, कुणावर हात उचलेपर्यंत, हे सर्व माझ्यासोबत जेव्हा घडत गेलं, तेव्हा लक्षात तर येत होतं की माझी दारू वाढली आहे. परंतु मित्रांनो त्यावेळेस प्रयत्न भरपूर असायचे की आता थांबवलं पाहिजे. तब्येत खराब होत आहे, काही दिवस आपल्याच मेडिकलच्या गोळ्या खाऊन घ्यायच्या, काही दिवस ब्रेक, पुन्हा 7-8 दिवस झाले, पुन्हा एक छोटासा प्रयोग असा करून बघितला की परत सुरू व्हायचं. परंतु त्यावेळेस एक लिमिट नव्हती. लिमिट नाही म्हणू शकत, पण कधी रस्त्यावर पडून राहायची त्या माझ्या दुकानाच्या वेळेस, तोपर्यंत तरी ती पाडी स्वतःवर आली नव्हती. कारण मला इथं आल्यानंतर सांगण्यात आलं की दिस इज अ पॉवरफुल परमनंट अँड प्रोग्रेसिव्ह डिसीज. जेव्हा हळूहळू मला लक्षात यायला लागलं की बियर पासून सुरुवात झाली, मग वाईन, विस्की, सर्व गोष्टी, मग 1 पासून 2 क्वार्टर, 3 क्वार्टर पर्यंत मजल गेली. आणि मग कधी कधी जेवण न करता उपाशी झोपायचो. ह्या सर्व गोष्टी माझ्यासोबत घडत गेल्या आणि हळूहळू लक्षात यायला लागलं मित्रांनो की आता आपलं काही खरं नाही. प्रयत्न सुरू, घरच्यांचे पण भरपूर प्रयत्न होते. आभारी आहे आज मी माझ्या कुटुंबाचा, ईश्वराचा आणि ह्या फेलोशिपचा, की एक गमावलेलं सर्वस्व व्यक्तिमत्व आज कुठेतरी मित्रांनो एक एक दिवसाच्या आधारे जे स्वतःवर काम करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतो. आजही प्रॉब्लेम खूप सारे येत आहे, पण आज त्या प्रॉब्लेम पेक्षाही माझा कुठेतरी ईश्वर मोठा आहे. आणि तो मला इथपर्यंत आणलं, तर इथूनही समोर मला तारून नेणार आहे, ही कुठेतरी मित्रांनो एक आशा डोक्यामध्ये केंद्रित झाली. आणि हळूहळू आज कळायला लागलं की नाही, कितीही प्रॉब्लेम्स असो, काहीही असो, माझ्यासोबत जे घडणार आहे ते ते फक्त त्या ईश्वराच्या कृपेनेच घडणार आहे. ऑलरेडी ही हॅज प्लॅन फॉर मी. त्यांनी माझ्यासाठी जी योजना बनवलेली आहे, कुठेतरी त्याचाच हा सर्व कार्यकाळ असावा. की माझ्या जीवनात इतके सारे कठीण कठीण प्रसंग आले, त्या प्रसंगातून मला वाचवलं. कित्येकदा ऍक्सिडेंट झाले, आजही दोन्ही पाय फ्रॅक्चर होऊन आहे. तरी पण आज मित्रांनो चालत आहो, बोलत आहो, उठत आहो, आपल्या व्यवसायात जातो. हे सर्व त्याच्या कृपेनं होत आहे मित्रांनो. जो परमपिता परमेश्वर, ज्या परमेश्वरानं मला हे जे नवीन जीवनदान दिलं आहे, कुठेतरी आज स्वीकार आला मित्रांनो या गोष्टीचा, की मुळातच मला स्वतःला बदलायचं होतं. हा स्वीकार आला मित्रांनो, की मुळात मी काय आहो आणि मी काय करण्याचा प्रयत्न करत होतो. आज मित्रांनो हे कळायला लागलं. माझी प्रार्थना, मला एवढं सुंदर माझ्या जीवनाचा सार त्या प्रार्थनेत लपलेला आहे, की ज्या परिस्थितीला मी बदलू शकत नाही, ती परिस्थिती स्वीकारण्यास मनाची प्रसन्नता. मित्रांनो, प्रसन्नता हा नावाचा शब्द मला आठवत नाही शेवटच्या 4 वर्षामध्ये कधी माझ्या तोंडातून निघाला असेल किंवा मी ते अनुभवलं असेल. प्रसन्न, एक आनंदी वातावरण काय असते, प्रसन्न वातावरण काय असतं. आणि मी स्वतःला तरी पण मैं झुकेगा नाही, असं वाटायचं की यार आय कॅन मॅनेज, मला जमते यार, आज काही दिवस प्रॉब्लेम होईल, पण मी एक ना एक दिवस विजय मिळवू शकतो. एवढा म्हणजे ओव्हर कॉन्फिडन्स होता. म्हणजे स्वतःच्या घरातून हाकलल्या गेलो, गाव सोडला, जिल्हा सोडला, अक्षरशः वन वन भटकत होतो. राहायसाठी खायसाठी काही नव्हतं. वारंवार व्यसनमुक्ती केंद्रात जायचं, तिथे 3 महिने थांबलं की परत बाहेर यायचं. आणि बाहेर जेव्हा यायचो त्याच्यानंतर माझ्या डोक्यामध्ये एकच विचार असायचा, मी सर्वांसाठी एवढं काही केलं, पण आज माझ्यासाठी कोणीच काही करत नाही. मित्रांनो, हा विचार कुठेतरी अस्वस्थ करत होता नेहमी. आणि मला त्या दारूची जी ओढ होती त्याच्यापासून मी स्वतःला वाचवू शकत नव्हतो. मुळातच इच्छा नसायची, तरी पण रागापोटी, खुनशीपोटी, चिडचिडीपोटी मी त्या दारूच्या गुत्त्यापर्यंत जायचो. आणि पैसे असो नसो,
कुठून काय तो परमेश्वर ते अरेंजमेंट करून देत होता. मुळातच या बिमारीसारखाच मी एक चतुर चालक आणि एक चपळ व्यक्तिमत्व असलेला होतो. त्याच्यामुळे मला पैसे मॅनेज करताना मित्रांनो फारशी तडजोड करावी लागत नव्हती. सुरुवातीच्या काळामध्ये जेव्हा माझी पत्नी सोडून गेली तेव्हा माझ्याकडे आधार उरलेला नव्हता. कारण मी एकटा राहायचो आणि त्यावेळेस माझी नोकरी पण गेली होती आणि अक्षरशः माझ्याकडे काहीही नव्हतं. तेव्हा त्यावेळेस मी खरोखर अक्षरशः मी माझ्या घरातलं सामान, अन्नधान्य जे काही मला शक्य झालं मित्रांनो तेवढं सर्व मी त्या दारूच्या घोटासाठी मी पूर्णपणे गमावून टाकलं. आणि हळूहळू मित्रांनो ही जी वाटचाल सुरू झाली होती, खरीखुरी हतबलता काय असतं मित्रांनो आज कळत आहे की हतबलता हा नावाचा शब्द ज्याला मला इथं आल्यानंतर माहित झालं की सरेंडर टू विन. जोपर्यंत मी शरणागत होणार नाही, संपूर्ण स्वीकार करणार नाही, जो तोपर्यंत माझ्या ह्या मध्यमुक्तीला काहीही अर्थ नाही. कारण मी महिना, 2 महिने, 6 महिने, वर्षभर असाही सुरुवातीला दूर असायचो. परंतु मित्रांनो आता जर मला जर याचा उपाय सापडलेला आहे तर मग मला याच्या त्या हिशोबाने मला कृती पण करायची होती. त्याच्यामुळे आज त्या कृतीच्या माध्यमातून मित्रांनो आज जे काही करायचं आहे सर्वात सर्वप्रथम मला इथं सांगण्यात आलं फर्स्ट थिंग फर्स्ट. मुळातच माझा प्रॉब्लेम होता की मी स्वतःवर माझा कधीही ताबा नव्हता. विचारावर ताबा नव्हता, कोणत्या गोष्टीमध्ये खाण्यावर ताबा नव्हता, एखादी कोणती लैंगिकतेची बाब असो त्या गोष्टीवर माझा ताबा नव्हता, किंवा मला कोणतीही गोष्टी जर पाहिजे असेल त्या गोष्टीवर माझा ताबा नव्हता. म्हणजे एक हव्यासी व्यक्तिमत्व जे ज्याला म्हणतो आपण लालच, त्याला म्हणतो आपण स्वार्थ, आत्मकेंद्रितपणा, की मी माझं माझं जे मी करत असायचो. मुळातच मित्रांनो जो स्वार्थीपणा होता आज हळूहळू कुठंतरी त्या स्वार्थीपणावर आज नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करतो. आज मुळात स्वार्थ नष्ट झाला किंवा माझा स्वार्थ नाही आहे मी असंही म्हणू शकणार नाही. पण कुठेतरी मित्रांनो आज खऱ्या अर्थाने आज कळायला लागलं की स्वार्थ माझ्यासाठी काय आहे. आणि निस्वार्थपणे मी जेव्हा आज ज्या कोणत्या नवागतांना मी हा मेसेज पास ऑन करण्याचा प्रयत्न करतो, त्यांच्यापर्यंत पोहोचतो, त्यांच्यासोबत फोनवर रोजही माझं कम्युनिकेशन होतं आणि त्यांच्यापासून जे मला शिकायला मिळतात भरपूर असे नवागत आहे की ते असे म्हणजे त्यांच्या जीवनात एवढे म्हणजे भरपूर असे अनुभव आहेत की जे मी कधी ऐकलेले नव्हते. अशाही परिस्थितीत जर त्या नवागताची इच्छा आहे म्हणजे तो अल्कोहोलिक्स अनॉनिमसचा सदस्य झाला, त्याची प्रामाणिकपणे इच्छा आहे हा पहिल्या घुटापासून दूर राहण्याची. मित्रांनो इथं आल्यानंतर हळूहळू स्वतःचा स्वीकार केला की मी जसा आहे तसा ठीक आहे. कारण मी दारू सोडल्यानंतर काय मी अंबानी बनणार नाही आहे, टाटा बिर्ला बनणार नाही आहे. मी जसा आहे तसं जर मी माझा स्वीकार करत समोर वाटचाल केली तर माझ्या जीवनामध्ये तो ईश्वर मला कधीच काही केव्हाही कमी पडू देणार नाही. आणि सातत्याने मित्रांनो तो माझा प्रयत्न असते की माझ्यामुळे कोणाचंही मन दुखवता कामा नये. आज आलेल्या परिस्थितीचा स्वीकार करतो मित्रांनो, त्याचा भाव करत नाही. घरची परिस्थिती असो, कधी बायकोचं बोलणं असो, किंवा माझ्या प्रोफेशन मध्ये कोणत्या कस्टमरचं बोलणं असो, एखाद्या वेळेस कोणत्या नातेवाईकाचा फोन येतो, नकळत कोणत्या गोष्टी बोलून देते मित्रांनो. मनाला इजा होते, मन अंदरून रडते, परंतु आज मित्रांनो त्या गोष्टीचा स्वीकार 100% करतो आणि ते कृतीमध्ये उतरवण्याचा प्रयत्न करतो. की जे काही झालं, जे काही माझ्यासोबत घडलं, त्यासाठी सर्वस्वी जबाबदार मी आहे. मी काही पागल नव्हतो, मी काही एकदम घाणेरडा व्यक्तिमत्वही नव्हतं. परंतु मी त्या बिमारी अंतर्गत माझ्यासोबत जे काही घडलं, मी एक आजारी व्यक्तिमत्व होतं माझं. जे माझी समस्या माझ्या मनामध्ये दडलेली होती, ते मनातले कुठेतरी विचार मित्रांनो मला हळूहळू कुठेतरी ते दूर सारायचे होते. त्यासाठी मला कृतीची जोड आवश्यक होती. पूर्वी कसं असायचं की मला असं कोणताही काही संताप आला किंवा कोणतंही काही असं काम असलं किंवा स्टेजवर जाऊन बोलायचं असलं, मी जेव्हा राजकारणामध्ये होतो तेव्हा मी माझ्या पोटामध्ये 90 किंवा असं क्वार्टर गेल्याशिवाय मी स्टेजवर उभं राहून बोलू शकत नव्हतो. कारण की अक्षरशः स्टेजवर गेल्यावर पूर्णपणे शरीर थरकाप व्हायचा, छाती धडधड करायची आणि सुचत नव्हतं की काय बोलावं आणि काय नाही बोलावं.
पण जसं मी क्वार्टर पोटामध्ये गेली, 90 पोटात गेली, की पोपटपंचीसारखं बोलायला लागायचं. मग भान नसायचं की मी कोणत्या मुद्द्यावर बोलत आहोत, कुठं काय बोलायचं होतं, काही लक्षात राहत नव्हतं. परंतु आज तसं होत नाही मित्रांनो, की आज दारू न पिताही आज व्यवस्थितपणे जीवन जगू शकतो, व्यवस्थित बोलू शकतो, आज वागू शकतो. हे मी मुळातच याच्यामध्ये माझा काहीही मोठेपणा नाही. म्हणजे अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या कार्यक्रमातून मला हळूहळू एक एक दिवसाच्या आधारे मिळत आहे, बिग बुकच्या माध्यमातून. मुळातच मित्रांनो, साहित्य आणि लिटरेचर माझ्यासाठी आज एवढे उपयुक्त ठरत आहे, की बिग बुकच्या माध्यमातून खूप साऱ्या गोष्टी माझ्या जे न सुटणारे कोडं होतं माझ्यासाठी, जे ज्या शब्दात ज्या प्रश्नाचे उत्तर मला कधी मिळत नव्हते, त्या सर्व प्रश्नाचे उत्तर मला त्या मित्रांनो त्या बिग बुक मध्ये रोजच्या रोज मी जेव्हा त्याचं वाचन करतो, त्याचं आत्मचिंतन करतो आणि स्वतःचे अनुभव जेव्हा मी त्याच्यासोबत पडताळून पाहतो, तेव्हा खऱ्या अर्थाने माझी हतबलता मला समजते की खरा खुरा माझा प्रॉब्लेम जो होता, जे माझे विचार होते, त्या विचारावर कुठतरी मित्रांनो माझं नियंत्रण नव्हतं. मुळातच जे सात महा जे पाप म्हणतात ते मुळातच मित्रांनो खचखचून भरलेले होते, आजही काही प्रमाणात आहे. जसं लोभ आहे, राग आहे, मत्सर आहे, हिवा आहे, आळस आहे, वासना आहे, अप्रामाणिकपणा आहे. ह्या सर्व गोष्टी कुठेतरी मित्रांनो हळूहळू मनामध्ये केंद्रित झालेल्या होत्या. त्याला दारूची जोड मिळत होती आणि त्या मद्यशक्ती पुढे माझी इच्छा आणि माझी इच्छाशक्ती काहीही काम करू शकत नव्हती. कारण मुळातच माझ्यामध्ये ती शक्ती, मानवी प्रयत्न भरपूर केले होते मित्रांनो. मानवी प्रयत्न करून मी थकून गेलो होतो. शेवटी तिथं आल्यानंतर हळूहळू कळायला लागलं की कोणती तरी उच्च शक्ती आहे. ती कोणती उच्च शक्ती होती माहित नाही मित्रांनो, पण अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मिटिंगला मी माझी हाय पॉवर मानली. कारण देवावर विश्वास राहिलेला नव्हता. कारण की जर मुळातच जर ईश्वर आहे, देव आहे, तर मग माझ्यासोबत एवढं वाईट का घडवता ईश्वरांना? मी तर माझ्या लहानपणापासून तर मोठेपणापर्यंत कोणाचंही वाईट नाही केलं. मी सर्वांची मदतच करत आलो आणि प्रामाणिकपणे सर्वांसोबत जगण्याचा प्रयत्न केला, असा माझा समज होता. तर तो ईश्वर कुठं आहे? ईश्वर असता तर माझी फॅमिली माझ्यापासून दूर गेली असती का? माझ्या घरच्यांनी मला घराच्या बाहेर वन वन भटकण्यासाठी सोडलं असतं का? त्या ईश्वरांनी माझ्याकडे लक्ष का नाही दिलं? कुठेतरी मित्रांनो ह्या प्रश्नाचं उत्तर मला इथं आल्यानंतर बिग बुकच्या माध्यमातून मीटिंगमुळे तर मला एक एक दिवसाच्या आधारे मला माझी वास्तविकता कळत गेली. परंतु खरे जे गहन प्रश्न होते मनामध्ये, किंतु परंतुचा जो खूप मोठा जंतू होता मित्रांनो, हे कुठेतरी कळण्यासाठी बराच काळ गेला मित्रांनो. व्यसनमुक्तीमध्ये जेव्हा मी 15, 16, 18 महिने जवळपास माझं जाणं येणं सुरू होतं, त्याच्यानंतर माझी मध्यमुक्तीकडे वाटचाल सुरू झाली. 15, 16 महिन्यापर्यंतही माझं मनामध्ये मी खुश नव्हतो. एक फक्त लोकांना दाखवण्याचा प्रयत्न करत होतो की अनंत किती खुश आहे. परंतु माझं जे दुःख होतं, जे माझ्या अंतरंगात लपलेलं होतं, हे मी कोणाकडे केव्हाही दाखवू शकलो नाही मित्रांनो. मनामध्ये खूप साऱ्या भावना होत्या, विचार होते, विकृत्या पण होत्या. पण कुठेतरी मित्रांनो त्या विकृत्यावर आणि विचारावर विजय मिळाल्याशिवाय मला माझी जीवनाची खरीखुरी अस्तव्यस्तता आणि हतबलता कळणार नव्हती. हे आज मित्रांनो अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या बिग बुक आणि 12 पायऱ्याच्या माध्यमातून हळूहळू कळायला लागलं. मी जेव्हा मी माझी अर्ध्या पायरीमध्ये हतबलता स्वीकारतो, अस्तव्यस्तता समोर मला सांगितली होती की माझे जीवन अस्ताव्यस्त झाले आहे. मित्रांनो, अस्ताव्यस्त जीवन आज सावरता सावरता नाकी नऊ येऊन जाते. अक्षरशः रडकुंडी जीव होते की कधी कधी वाटते का यार साला जाऊ, माझं साला तेच जीवन बरं होतं. कमीत कमी रस्त्यावर पडून राहायचं, कोणाचं बोलणं ऐकावं लागत नव्हतं, कोणाचं म्हणणं कमीत कमी डोक्याला लागत नव्हतं, कोणाचे विचार मनाला घायल करत नव्हते मित्रांनो. पण हे सर्व काही मी जे जे चुकीचे समज माझ्या डोक्यामध्ये होते, आज कुठेतरी मित्रांनो ब्रेन वॉश व्हायला लागला हळूहळू. कारण मुळातच माझं जे व्यक्तिमत्व आहे मित्रांनो, एवढं मी गढूळ करून टाकलं होतं की मी स्वतःला म्हणजे कोणत्या दिशेनं वाटचाल करू आणि स्वतःला सावरू कसा. कारण आज मी मध्यमुक्तीमध्ये आहे, मला 3 वर्ष होऊन गेले. हा काही मुळातच खूप मोठा माझ्यासाठी विषय नाही मित्रांनो. परंतु माझी आज वागणूक कशी आहे, माझं आचरण कसं आहे, मी आज माझ्या प्रोफेशन मध्ये, माझ्या घरामध्ये, माझ्या मीटिंग मध्ये खरोखर प्रामाणिकपणे आहे का? फक्त मी दारूच्या दूर आहे प्रामाणिकपणे, एवढं मला फक्त दिसतं. परंतु बाकीच्या ज्या अस्ताव्यस्तता आहे त्याच्यावर माझी हतबलता मी स्वीकारली का? मित्रांनो, आजही कुठं ना कुठं तळ्यात मळ्यात जीव होतो. परंतु कुठेतरी मार्गदर्शकाचं मार्गदर्शन आहे,
तिसऱ्या पायरीनुसार मी जेव्हा माझं जीवन आणि माझी इच्छा त्या परमेश्वराच्या जेव्हा हवाली करतो, तेव्हा मित्रांनो अंतरंगातून अंतर्मनातून एक जो आवाज येतो की अनंता, आता तुझी वाटचाल कुठेतरी हळूवार तू या दिशेने योग्य वाटचाल करत आहे. जोपर्यंत मला समाजातून मला इतर लोकांकडून टोमणे किंवा माझ्या प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होणार नाही, तोपर्यंत माझी वाटचाल योग्य आहे की अयोग्य आहे हे मला कळणारच नाही. तर मला सर्व गोष्टी रेडीमेड मिळत गेल्या, तर मला त्याची जाणीव राहणार नाही मित्रांनो, की मला सर्व जर ढिगाहरी पलंगावरी मिळत गेलं तर मी नाही, मी फार काळ माझी ही मध्यमुक्ती टिकूच शकत नाही. आणि त्यासाठी खरोखर मित्रांनो आज प्रामाणिक प्रयत्न मला करावाच लागतो, की मला पहिला घूट तर माझ्यासाठी विषारी आहेच. कारण जर मी दारूच्या दूर राहिलो तरच ह्या समोरच्या गोष्टी आहे. नाहीतर कोमामध्ये असल्यावर तर मी काय करू शकत होतो? काहीच करू शकत नव्हतो. ना कुठल्या गोष्टीची हतबलता स्वीकारू शकत होतो, ना कोणती कृती करू शकत होतो. सर्वप्रथम मला इथं आल्यानंतर कृती करायला सांगितले, की स्वतः तू प्रामाणिक हो. जोपर्यंत तू इतरांसोबत प्रामाणिकपणे वागू शकत नाही, तोपर्यंत तू स्वतःशी प्रामाणिक कसा म्हणू शकतो आम्हाला? त्या ईश्वर तर तुम्हाला वरून पाहत आहे. जो ईश्वरीय मेसेज माझ्यापर्यंत आला होता, त्या मेसेजचं जर मी वारंवार त्याचा तिरस्कार करून जर त्या विरुद्ध दिशेने वागत असेल, तर माझ्या जीवनामध्ये या मध्यमुक्तीला मी कधीच महत्व देऊ शकणार नाही आणि कधी मी देणार पण नाही. कारण हा माझा प्रवास आहे. याचं डेस्टिनेशन कुठे आहे मला माहित नाही मित्रांनो. हळूहळू माझी ही जी वाटचाल सुरू आहे, एक एक दिवसाच्या आधारे कुठेतरी प्रत्येक माझ्या स्वभाव दोषावर मला हळूहळू काम करत करत समोर जायचं आहे. कारण मानसिक, शारीरिक आणि माझे थ्री फोल्ड डिसीज म्हणतात. मग इथं आल्यानंतर कळलं की हा 3 घड्यांचा आजार आहे. शरीर, मन आणि आत्म्याला लागलेला. आत्मा म्हणजे मी माझं स्वतःचं जे अस्तित्व होतं, माझ्या ज्या इन्स्टिंक्ट होत्या, मी सर्व इन्स्टिंक्ट म्हणजे अस्तित्व माझं काय आहे सर्व विसरूनच गेलो होतो, की मुळातच माझ्या जीवनाचा अर्थ काय आहे, मी कशासाठी जीवन जगत आहो आणि समोर जीवन जगणार तर कशासाठी. मित्रांनो, अल्कोहोलिक्स अनॉनिमसच्या मीटिंगने आणि ह्या 12 पाऱ्याच्या कार्यक्रमाने माझ्या जीवनाला जो अर्थ दिलेला आहे, की खरोखर तो लक्षणीय बदल मी माझ्यामध्ये घडवू शकलो असतो का? मुळातच नाही मित्रांनो. कारण बोलण्यासाठी खूप सोपं आहे मित्रांनो. जेवढं बोलणं सोपं आहे तेवढं मित्रांनो ते कृतीमध्ये आणून आचरण करणं एवढं माझ्यासारख्या व्यक्तिमत्वाला एवढं म्हणजे भयंकर त्रासदायक आहे. आज मित्रांनो कळायला लागलं की नाही, स्वतःचा स्वीकार केल्यानंतर समाजातून स्वीकार भावना नव्हती मित्रांनो. नातेवाईक कोणी स्वीकारायला तयार नव्हते, की मुळातच एवढा जो मी त्रास दिलेला होता, तर ते कोणत्या कारणामुळे ते मला स्वीकारणार होते. माझी पत्नी, माझी मुलगी आज 1.5 वर्षापासून माझ्यासोबत आहे. पूर्वी त्यांनी 12 वर्ष माझ्यासोबत काढले होते. 12 वर्षामध्ये त्यांना मी असंख्य असा त्रास दिला. प्रत्येक वेळेस खोटी शपथ घेऊन त्यांच्या भावनाचा मी जो छळ केला. त्यांचा शारीरिक छळ वेगळा होता मित्रांनो, परंतु त्यांच्या भावनाचा जो मी अतिरेक केला होता, की प्रत्येक वेळेस मी माझी मीपणा लावून तिला कन्व्हिन्स करायचो आणि खोटं बोलून पैसे मागून न्यायचो. फक्त आजच्या दिवस, फक्त आजच्या दिवस मला घेऊ दे. उद्यापासून दिसलो तर तू मला काही करू शकतो. परंतु हा कार्यक्रम मुळात मित्रांनो मला उलट दिशेने नेत होता, की फक्त आजच्या दिवस मला माझ्या सर्व स्वभाव दोषावर, सर्व म्हणण्यापेक्षा सर्वप्रथम मला माझ्या त्या पहिल्या गुटावर नियंत्रण मिळवायचं होतं, की आज त्या गुटाला स्पर्श करणार नाही. आणि मुळातच संताप हा माझा एक नंबरचा जो गुन्हेगार मला सांगितला जात होता, की त्या संतापामुळे मी माझं जे असंख्य जीवनातले जे सुवर्ण माझा जो काळ होता मी अक्षरशः गमावून टाकला. आणि कुठेतरी मित्रांनो हळूहळू कळायला लागलं, की जर मी ह्या संगतीला नसतो तर माझं व्यक्तिमत्व जे मी ढासळलेलं होतं, जे ग्रासलेलं होतं, जे म्हणजे निराशामय वातावरणामध्ये जे काही मी सुरू झालं, तर हळूहळू मित्रांनो आपल्या बांधवाच्या संगतीमध्ये ईश्वराच्या कृपेने जेव्हा आलो, तेव्हा कुठं हळूहळू मित्रांनो माझ्या डोक्यामध्ये हे विचार रुजायला लागले आणि हळूहळू कुठेतरी कळायला लागले, की अनंत तू एक असाधारण व्यक्तिमत्व आहे. साधारण व्यक्तिमत्व तू असूच शकत नाही. कारण माझ्यापासून सर्व गोष्टी गेल्यानंतर सुद्धा मी माझ्या व्यसनापुढे मी माझी हतबलता स्वीकारू शकत नव्हतो. मग ते दारूचं असो, जुगाराचं असो, मटक्याचं असो, की स्त्री लंपटपणाचं असो, कुठलंही असो. आज मी मित्रांनो प्रामाणिकपणे सांगतो, की
कुठंतरी ह्या प्रत्येक व्यसनावर मित्रांनो आज कोणत्याही प्रकारचं मी नशा घेत नाही. ही सुद्धा एक ईश्वरांनी माझ्यावर केलेली एक कृपाच म्हणावी लागेल. कृतीच्या माध्यमातून मित्रांनो आज मी कुठला शोक करत नाही. खर्राळ खात होतो, तंबाखू पण खात होतो. आज त्या तंबाखूला पण थांबवलेला जास्त दिवस नाही झाले मित्रांनो. घटस्थापनेपासून मी एक एक दिवसाचा आधार घेऊन त्या तंबाखूवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करीत आहे. आणि एक एक गोष्टी माझ्यासोबत जे लबाडपणा होता, स्वार्थीपणा होता, ढोंगीपणा होता मुळातच. मित्रांनो ह्या सर्व गोष्टीवर हळूहळू आज हतबलता स्वीकारत मित्रांनो हळूहळू कृतीच्या माध्यमातून समोर जाण्याचा प्रयत्न करत आहे आणि ईश्वरी मला सद्बुद्धी देत आहे. माझ्यासोबत ईश्वरी माझ्या पाठीरागा बनत आहे आज. कारण कुठेतरी त्या ईश्वराला मी अतिशय प्रिय असल्यामुळे त्यांनी मला जिवंत ठेवलं आणि मुळातच ह्या संगतीमध्ये आणून बसवलं, की आज कळायला लागलं मित्रांनो की त्या ईश्वराची जर मी आराधना नाही केली तर मी जे स्वतःला परमेश्वर समजत होतो आज नाही मित्रांनो. आज प्रार्थना करतो त्या देवाला, मी सांगतो की देवा मी तुझ्या चरणी लीन आहे. तुझ्या बरोबर राहून तुझ्या इच्छेला मान देण्यासाठी स्वार्थाच्या बंधनातून तुम्हाला मुक्त कर. म्हणजे तुझी इच्छा अधिक चांगल्या रीतीने मला पूर्ण करता येईल. माझ्या सर्व अडचणी तू दूर कर. म्हणजे त्यांच्या वरील माझ्या विजयामुळे मी त्यांना सहायभूत होणार आहे. त्यांना तुझ्या शक्तीची, प्रेमाची आणि तुझ्या जीवन पद्धतीची साक्ष पडेल. तुझ्या इच्छेपुढे देवा मला सदैव माझी मान वाकू राहू दे. हे आज मित्रांनो जेव्हा कळकळीची देवाला उठल्याबरोबर प्रार्थना करतो, झोपताना प्रार्थना करतो, खरोखरच मित्रांनो आज हृदय गैरभरून येतं की असा कसा हा म्हणजे मला झालेला आजार आहे की ज्यामुळे मी माझं स्वतःबद्दलचा स्वतःच विचार, इतरांचा विचार, मुळातच कोणाचाही विचार करण्या एवढी पण माझी लायकी नव्हती, योग्यता नव्हती आणि मी एवढा कसा घाणेरडा, अतिशय विकृतपणे मी वागू शकतो. जन्मदात्या आई वडिलावर मी हात उचलू शकतो. स्वतःच्या परिवाराला मित्रांनो स्वतःपासून 4 वर्षापर्यंत त्यांच्यापासून मी दूर कसा राहू शकतो. आज मित्रांनो हळूहळू कळायला लागलं की खरी खुरी माझी हतबलता आणि मला स्वीकार कोणत्या गोष्टीचा करायचा मित्रांनो. एकट्यापणी तर भरपूर गोष्टी रडायचो, रागामध्ये संतापामध्ये कोणत्या गोष्टी पण करायचो, भरपूर असे नंगे नाच केलाय मित्रांनो. परंतु आज कुठेतरी ह्या 12 पायऱ्याच्या सुंदर कार्यक्रमाच्या माध्यमातून मित्रांनो हळूहळू माझी वास्तविकता मला कळायला लागली की अनंत जर तू ह्या कार्यक्रमावर तुला समोर वाटचाल करायची असेल तर त्या सूचनेच्या स्वरूपामध्ये मला ज्या पायऱ्या दिलेल्या होत्या त्याची मला जीवनामध्ये एक एक दिवसाच्या आधारे मला कुठेतरी ह्या पायऱ्याचं आचरण करत मला ह्या जीवनाचा जो त्याला काय म्हणतो आपण पुनर्जीवन, रिकन्स्ट्रक्शन ऑफ लाईफ, हे जे मला करायला सांगितलं होतं मित्रांनो ते हळूहळू कुठेतरी आज प्रामाणिकपणे वाटचाल करतो मित्रांनो. कारण जेव्हा माझ्याकडे काही पर्याय नव्हता, जेव्हा माझ्याकडे काहीच नव्हतं, 2 टाइम खायचं डोक्याखाली छत सुद्धा नव्हतं, पायाने लंगडा असून सुद्धा शेतातले कामं करायचो, गड्डे खोदायचो, हे कशासाठी करत होतो माहित नाही मित्रांनो. पिण्याच्या काळातही हेच केलं आणि पिल्यानंतरही काही महिन्यापर्यंत हे काम केलं. परंतु आज कुठल्या गोष्टीची मित्रांनो कामासाठी लाज वाटत नाही. आज भले मी माझ्या प्रोफेशन मध्ये वापस आलो, आज खुर्चीवर बसतो, दिवसभर पैसे घेतो, सर्व गोष्टी करतो, परंतु मित्रांनो जो काही माझा भूतकाळ होता, ज्या दारूने मला अक्षरशः रडवलं होतं, लोळवलं होतं, आज ते मित्रांनो ती माझी शिदोरी आहे. ती शिदोरी मला कायमस्वरूपी माझ्यासोबत ठेवायची आहे. कारण मुळातच अहंकारी व्यक्तिमत्व असल्यामुळे कधीही माझा अहंकार उफाडून मला परत त्या दिशेने माझी वाटचाल होऊ शकते. कारण मी बरेच सदस्याचे अनुभव ऐकले आहे की कुणी 10 वर्षानंतर, 12 वर्षानंतर, 30 वर्षानंतर जे परत त्या प्रवासामध्ये वाहत गेले आणि त्यांना मित्रांनो परतीचा मार्ग सापडला नाही. माझ्यासोबत पण असं कधीही केव्हाही घडू शकते. म्हणून मला इथं सांगण्यात आलं होतं की हळूहळू का होईना अनंत फक्त मद्यशक्तीपुढे हतबलता नाही, तर आपल्या विचारापुढे, विकृत विचारापुढे आणि आपल्या ज्या स्वभावदोषापुढे तुला हतबलता स्वीकारून त्याच्यावर हळूहळू समोर कृतीच्या माध्यमातून जावं लागेल. तरच मी एक सुंदर आनंदी जीवन जगण्याचा उपभोग घेऊ शकतो. अन्यथा माझ्या जीवनाला ह्या मध्यमुक्तीमध्ये पण काहीही अर्थ उरणारच नाही असं वाटतं मित्रांनो. आज किती समस्या येऊ द्या, किती मोठे प्रॉब्लेम येऊ द्या, आज मनामध्ये
त्या समस्याचा विचाराचा गोंधळ नाही होत मित्रांनो. कारण ज्या गोष्टी मला बिग बुक मधून हळूहळू कळत आहे, त्या गोष्टीचं मित्रांनो जर मी आचरण करत असेल तरच मला ह्या सर्व गोष्टी उपयोगाच्या आहे. नाहीतर मी एका दिवसामध्ये 4 पुस्तकं वाचून फेकून देत असेल, परंतु त्याचा भावार्थ मला कळत नाही आणि ते मी आचरणातही आणत नाही, तर मला तरी वाटत नाही मित्रांनो माझ्या जीवनाचं फलित झालं अल्कोहोलिक्स अनॉनिमस मध्ये आल्यानंतर सुद्धाही खरोखर हा सुंदर जीवन जगण्याचा मार्ग मित्रांनो त्या ईश्वराच्या कृपेने मिळाला मित्रांनो. आणि खरोखर आभारी आहे त्या संगतीचा, परमेश्वराचा, आपल्या बांधवाचा, की कधी काळी आम्ही रडलो होतो आणि ते मला आज हास्य परत मिळाले आहे. याचा मित्रांनो मला कुठलाही थोडासाही गर्व नको. कारण जर गर्व आला तर माहित नाही मित्रांनो माझ्या गर्भामध्ये मी माझं काय काय करून बसणार आहे आणि काय काय माझ्यासोबत होणार आहे. आजही बरेचसे मेंबर बघतो मित्रांनो, हळूहळू त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येऊ, हे दिवस जाणार आहे मित्रांनो, ही ईश्वर चरणी नेहमी प्रार्थना करत असतो. आणि आजही नवागतासोबत बोलतो मी, कारण की नवागत हे माझ्यासाठी खूप एक प्रेरणादायक, माझ्यासाठी एक मोटिवेशन आहे. त्यांच्या ज्या अनुभवातून मला आज शिकायला भेटतं मित्रांनो, हे मी माझे अनुभव जेव्हा त्यांच्यासोबत तपासून पाहतो तेव्हा हळूहळू कळायला लागते की अनंता तुला पण कधी केव्हा तरी तू ह्या परिस्थितीतून गेलेला होता. आणि जोपर्यंत तू आपल्या विचारावर, आपल्या स्वतःवर आणि समोरच्या व्यक्तीवर जसा आहे तसा तू त्याचा स्वीकार करत नाही. अगोदर असं नव्हतं मित्रांनो, फक्त याच्या त्याच्याकडे बोटं दाखवून ब्लेमिंग नेचर होतं, गॉसिपिंग नेचर होतं, कम्पॅरिझन करायचो, तुलना करायचो, हा तसा आहे, तो तसा आहे, तो तसा म्हणतो. आज कुठेतरी मित्रांनो ते हळूहळू थांबवण्याचा प्रयत्न करत आहोत. प्रामाणिकपणे आज त्या कोणत्याही घोडक्यात राहत नाही, कुठल्याही अशा जागेत मी आजही जात नाही की जिथे गेल्यावर माझी मनस्थिती खराब होईल. पीपल प्लेसेस पासून फार फार लांब राहतो. आणि आजही कुठेही मला असं वाटतं की ज्या ठिकाणी गेल्यावर मला राग येऊ शकतो किंवा माझी जुनी जी संगत होती त्या संगतीत गेल्यावर परत मी ह्या दिशेने वाटचाल करू शकतो, अशा ठिकाणी मी आजही मित्रांनो 3 वर्षापासून सातत्याने कुठेही असा जाण्याचा प्रयत्न करत नाही. घरकाम मीटिंगच्या ट्रायंगल मध्ये राहतो. सुरुवातीला फक्त मीटिंग आणि काम होतं. माझ्या घरून मला माझी पत्नी सातत्याने म्हणत होती की तुमच्या घराकडे लक्ष नाही आहे, कारण मला इथं सांगण्यात आलं होतं की चॅरिटी बिगेन्स फ्रॉम होम, रिकव्हरी बिगेन्स फ्रॉम होम. पण रिकव्हरिंग अल्कोहोलिक स्वतःला म्हणतो मी, मग रिकव्हरी कुठे आहे माझी? मी तर होम या नावाचा शब्दाचाच अर्थ विसरून गेलो होतो मित्रांनो. म्हणजे होम जसं जाळून फेकतात तसं मी माझ्या परिवाराला तेव्हाही व्यसनामध्ये दूर केलं होतं आणि आताही दूर करत चाललो होतो. बाहेरच्या गोष्टी मला आवडू लागल्या आणि माझ्या कुटुंबाच्या छोट्या छोट्या प्रश्नाकडे मित्रांनो माझं दुर्लक्ष होत होतं. ती गोष्ट प्रामुख्याने माझ्या पत्नीने माझ्या लक्षात आणून दिली. हळूवार चाला म्हणे, पैशाच्या मागे धावू नका. आणि हळूहळू मित्रांनो 15 तास काम करायचो सुरुवातीला, ते काम बंद करून हळूहळू कुठतरी आज एक लिमिटेड आवर्स मध्ये काम करतो. जे काही मिळत आहे त्याच्यावर माझा प्रपंच भागत आहे आणि भागवण्याचा प्रयत्न करतो. आज स्वतःचा माझा मी 5 रुपयाचा पण माझा खर्च नाही ठेवला. जे काही फक्त लागते ते माझ्या गाडीचं पेट्रोल, घरपासून दुकानापर्यंत बस. त्याच्या व्यतिरिक्त मी कुठलाही चहा नाही, असं कोणत्याही गोष्टीचं मी व्यसन ठेवलं नाही. कारण मित्रांनो इथं आल्यानंतर हळूहळू कळायला लागलं की संपूर्ण स्वीकार, संपूर्ण प्रोफाईल पर्सनॅलिटी चेंज जोपर्यंत मी करणार नाही तोपर्यंत माझ्या जीवनामध्ये मी समोर वाटचाल करू शकत नाही. हा फक्त एक ढोंगीपणा होईल, एक मुखवटा होईल की मुखवट्यामध्ये मी जे वावरत आहोत हे फक्त माझ्यासाठी तेवढंच राहील की आय एम गुड, आय एम ओके, बस. म्हणजे हे सांगापुरतं मर्यादित राहील. परंतु मुळातच मनातून मी खरोखर समाधीने आहे का? मुळातच मनातून मी आनंदी आहे का मित्रांनो? खराखुरा आनंद जेव्हा आपलं म्हणणं मी लोकांसमोर मांडतो, माझं मत व्यक्त करतो, माझ्या मनातले जे विचार असतात ते सांगतो आणि त्या विचाराला कुठेतरी मित्रांनो जे बळ मिळतं, त्या परमेश्वराचा आशीर्वाद मिळतो. आणि हळूहळू मित्रांनो ह्या संगतीमध्ये आल्यानंतर हळूहळू कळायला लागलं की जीवनाची अस्तव्यस्तता, हतबलता हे मी स्वीकार केल्याशिवाय, ऍक्सेप्टन्स अँड ऍक्शन केल्याशिवाय मी जीवनामध्ये कधीच कुठल्याही क्षेत्रामध्ये समोर जाऊ शकणार नाही. कारण सर्वप्रथम मला हतबलता, स्वीकार आणि कृती ह्या 3 गोष्टी जर माझ्या आचरणामध्ये नसेल, मुळातच मित्रांनो माफ करणं, माफी मागणं माझ्यासाठी खूप सोपं होतं. परंतु माफ करणं माझ्यासारख्या व्यक्तिमत्वाला एवढं म्हणजे
खूप म्हणजे खूप म्हणजे काय म्हणतो त्याला की मनातून इच्छा होत नव्हती कोणी असं म्हणजे माफी मागायची तरी त्याला असं धिक्कारून टाकायचो, झडकावून टाकायचो की नाही चल ठीक आहे. फक्त त्याला वरवर सांगायचं ठीक आहे, इट्स ओके, बस. परंतु मित्रांनो, मनातलं जे आतमध्ये जे खुन्नस असायची, ते खुन्नस कुठेतरी मित्रांनो आज 99.99% तरी सांगू शकतो की आज खुन्नस कोणाचीही ठेवत नाही, कोणाचीही नाही. आज प्रामाणिकपणे बोलण्याचा, वागण्याचा जो प्रयत्न माझा सुरू असतो सातत्याने, आज कुठेतरी ह्या गोष्टीमुळे मित्रांनो आज जीवनामध्ये जे काही माझ्या घडत आहे, समस्या तर येत असतात मित्रांनो, समस्या आजही येतात. जसं माझ्या पायाची समस्या, माझी बायको मला रोज सकाळ संध्याकाळ माझ्या पायाचं मालिश वालिश करून देते. ती कंटाळून जाते, तिलाही जीव आहे, तिलाही मन आहे, तिलाही भावना आहे, ती पण मशीनवर बसून काम करत असते. मुलीचं पाहणं, माझ्याकडे लक्ष ठेवणं, स्वतःचं बघणं, घराकडे लक्ष ठेवणं, तिच्या कपड्याचे जे काही काम असतात ते करणं, म्हणजे किती मोठा ती माझ्यासाठी त्याग करत आहे. जोपर्यंत निस्वार्थपणे आणि त्यागाची भावना मित्रांनो माझ्यामध्ये येणार नाही, तोपर्यंत मी हतबलता स्वीकारू शकत नाही आणि त्याच्यावर मी कृती ही योग्य ती करू शकतच नाही. हे आज मित्रांनो हळूहळू कळायला लागलं मित्रांनो. आणि अल्कोहोलिक्स अनॉनिमस ह्या संघटनेसाठी मित्रांनो आजही आणि केव्हाही मरेपर्यंत माझ्यासाठी स्तुतीसुमनं उधळण्यासाठी शब्द नसणार आहे मित्रांनो. कारण ही अशी अलौकिक अशी जागतिक संघटना डॉक्टर बाब आणि बिल डब्ल्यू यांच्या डोक्यामध्ये कसा काय विचार येऊन गेला की माझ्यासारख्या व्यक्तिमत्वाला घडवण्यासाठी त्यांनी जे मित्रांनो हे फक्त दोन दारुड्याच्या आत्मकथनातून जी संगत उभारली आणि खरोखर याची वाटचाल समोर एवढ्या सुंदररित्या जीवन जगण्यासाठी होणार आहे. इट्स युजफुल टू लिव्ह माय लाईफ. आणि माझी जे अ, जीवनातले जे जे काही प्रॉब्लेम्स आहे, अडचणी आहेत, त्या गोष्टीसाठी पण एवढे उपयोगी पडू शकणार हे कधीही मित्रांनो स्वप्नातही मी विचार केलेला नव्हता. आजही मी स्वप्नात असल्यासारखाच कधी कधी भास होते की मला कधी कधी असं वाटतं की मी कसं काय कमबॅक करू शकलो. कारण मुळातच 2 मिनिटासाठी यार मी अजिबात त्या दारूला नाही म्हणू शकत नव्हतो. परंतु आज महिने होऊन वर्ष होऊन गेले तरी आजपर्यंत त्या ईश्वराच्या कृपेनं फेलोशिप मध्ये आलो तेव्हापासून क्रेविंग नाही आली मित्रांनो. असे निगेटिव्ह थॉट्स येऊन गेले मित्रांनो दोनदा. जीवन असह्य न जगण्याची पण आशा मनामध्ये निराशा आली होती. परंतु ते कुठतरी मित्रांनो आपल्या बांधवाच्या अनुभव कथनातून मार्गदर्शकाच्या मार्गदर्शनातून हळूहळू ते पण निगेटिव्हिटी मित्रांनो निघत गेली आणि कुठेतरी एक सुंदर आणि उपयुक्त असं जीवन जगण्याकडे वाटचाल करतो मित्रांनो. यात परत एकदा सांगतो की यात माझा काहीही मोठेपणा नाही. कारण हे काही जे सर्व मला मिळालेलं आहे, ही जे ईश्वरीय संगत आहे, ईश्वराची कृपा आहे, ईश्वराची इच्छा आहे, आपल्या बांधवाचं सहकार्य, आपुलकी आणि प्रेम आहे मित्रांनो. ह्यामुळेच माझ्यासारखं माणूस इथे येऊन टिकू शकला, थांबू शकला. नाहीतर 5 मिनिटं कुठं न बसणार हा अनंता एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आल्यानंतर बसायला लागलो, ऐकायला लागलो, ऐका आणि शिकाच्या माध्यमातून बऱ्याच गोष्टी मित्रांनो शिकण्याचा प्रयत्न आजही सुरू आहे आणि मरेपर्यंत मला शिकतच राहायचं आहे. कारण हा आजार मला जो सांगितलेला आहे हा कधीही बरा न होणारा आजार आहे आणि मला याला एक एक दिवसाच्या हिशोबानं या आजारावर स्वतःवर काम करायचं आहे आणि तेच करत असल्यामुळे मित्रांनो आज सांगू शकतो की आज दारू घेतली नाही आणि सुंदर असं जीवन जगण्याचा प्रयत्न करता मित्रांनो. हे सर्व शक्य होत आहे केवळ आणि केवळ परमेश्वराच्या कृपेने, आपल्या बांधवाच्या सहकार्याने आणि ह्या जागतिक संघटनेमुळे मित्रांनो. तर जे काही माझे अनुभव होते मित्रांनो आपल्या समोर ठेवण्याचा प्रयत्न केला. मी काही कुठलाही असा स्पीकर नाही, एक आपल्यातलाच एक बांधव आहे. जे काही माझे अनुभव होते, माझ्या बोलण्यातून कोणाचं मन दुखावलं असते तर मित्रांनो आपली माफी मागतो आणि इथेच थांबतो. खूप खूप धन्यवाद पुन्हा एकदा. शराब मुक्ती का सफर विष्णू भाऊ, दिनकर भाऊ आणि पूर्ण सर्व सभासदांचा मनापासून आभार मानतो. थँक्यू सो मच.